हम्म. तर आपण काय पाहत होतो, तर प्रस्थानत्रयी. तर प्रस्थानत्रयी मधलं पहिलं प्रस्थान आहे उपनिषदे, दुसरं प्रस्थान आहे वेदांत, त्यालाच उत्तर मीमांसा म्हणतात आणि त्यालाच ब्रह्मसूत्रही म्हणतात. ब्रह्मसूत्र. हे दुसरं प्रस्थान झालं. त्यानंतर तिसरं प्रस्थान म्हणजे भगवद्गीता आहे. तर ही भगवद्गीताच का म्हटली जाते, गीता अन्य का नाही, तर हेही सांगितलं मी. तर अन्य गीतांमध्ये साधक हा विशिष्ट एक अधिकार प्राप्त आहे आणि तो विशिष्ट वर्गासाठीच आहे. परंतु भगवद्गीता ही अशी आहे की सर्व प्रतीच्या साधकांसाठी, सर्व मार्गाच्या साधकांसाठी उपदेश करणारी आहे आणि मोक्ष मार्ग दर्शवणारी आहे. जे उपनिषदामध्ये आहे ते उपनिषदाचं अंतिम सत्य भगवद्गीता सांगते आणि सार रूपामध्ये सांगते. कारण उपनिषदामध्ये कसं आहे, संदिग्ध आहे, अवघड आहे, न कळणार आहे, अगम्य आहे, दुर्गम आहे, अमोघ आहे. परंतु भगवद्गीतेमध्ये अमोघ आहे, परंतु दुर्गम नाही, अवघड नाही, सहज आहे, किंवा एका मार्गाचा आग्रहही नाही. एका मार्गाचा आग्रह नाही. स्त्री पुरुषाचं, लहान मोठ्यांचं, राजाचं, प्रजेचं, कोणत्याही सैनिक असो, व्यापारी असो, विद्यार्थी असो, गृहिणी असो, किंवा कोणीही असो, वैराग्य संन्यासी असो, ब्रह्मचारी असतो, वानप्रस्थ असो, कोणताही अधिकारी घ्यावं, प्रत्येकास भगवद्गीतेमध्ये उपदेश आहे. म्हणून भगवद्गीता ही वेदाचं काय आहे, अंतिम सार सत्य. आहे. म्हणून सार रूपामध्ये, म्हणूनच भगवद्गीतेच्या अंतिम इति इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अमुक अमुक नामो अध्याय असं म्हटलं जातं. म्हणजे भगवद्गीता काय आहे, उपनिषदे सत्य सांगणारी आहे. ती काय आहे, ब्रह्मविद्या सांगणारी आहे. आणि भगवद्गीता काय आहे, योगशास्त्र आहे. म्हणून एम ए योगशास्त्राला भगवद्गीता सुद्धा आपल्याला अध्ययनाला 2 अध्याय ठेवलेले आहेत. आता त्याबद्दलही विवेचन करणार आहे. तर इथं काय झालं, आपण पाहिलं प्रस्थानत्रयी. परंतु कशाची प्रस्थानत्रयी पाहिली आपण, वेदांताची प्रस्थानत्रयी पाहिली. वेदांताची प्रस्थानत्रयी, त्यामध्ये काय झालं, श्रीमद आद्य शंकराचार्यांनी 10 उपनिषदावरती भाष्य केलं, ब्रह्मसूत्र म्हणजे उत्तर मीमांसेवरती भाष्य केलं आणि श्रीमद भगवद्गीतेवरतीही भाष्य केलं. या तिन्ही वरती भाष्य करून काय केलं, अद्वैत सिद्धांत स्थापित केला. आणि त्यांच्या समोरचे कोण होते स्पर्धक, बौद्ध होते, परत पाशुपत इत्यादी अनेक पंथ तंत्रमार्गी होते. अनेक अनेक मताचं खंडन करणं होतं. कारण भारत हा संपूर्ण बौद्धमय झालेला होता आणि वैदिक धर्माला इथे अवहेलना होत होती. वैदिक धर्म कसा लुप्त झाला होता, किंवा काय झालं होतं म्हणावं लागेल त्याला, अवकळा आली होती. मग ते दूर करण्यासाठी शंकराचार्यांचा अवतार झाला. मग बौद्धांना, जैनांना तोडीस तोड देण्यासाठीच म्हणून अद्वैतवाद हा सिद्धांत स्थापित करून पुनश्च एकदा वैदिक धर्माची स्थापना केली, 4 मठाची स्थापना केली. आणि तिथून काय झालं, प्रस्थानत्रयीवर भाष्य करण्याला प्रारंभ झाला. मग अनेक काही कालावधी गेला. त्यांचा कालावधी वगैरे आपण कधी पाहू, वेदांत दर्शन सांगत असताना आपण तिथे पाहणार आहोत विस्तृतपणे. परंतु तिथे मग कुणी सांगतं 2500 वर्षापूर्वी, आतापासून बरं का, 2500 वर्षापूर्वी अवतार झालेला आहे असं काही शंकरपीठांचं म्हणणं आहे. आणि काही शंकराचार्य पीठ सांगतात की 600, 700 किंवा 800 इसवी सनाच्या 8व्या शतकामध्ये झालेलं आहे असंही म्हणतात. मग ते कसं काय, आपण तिथल्या तिथं तो विवाद्य विषय, दोन्ही मतांतर आपण पाहूयात तिथे. परंतु आता काय सांगायचं, त्यांनी भाष्य केलं. भाष्य केल्याच्या नंतर मग प्रभास सुरू झाला. मग 900, 950च्या शतकामध्ये काय झालं, रामानुजाचार्य यांचा अवतार झाला. आणि त्यांनीही काय केलं, मग हेच रिघोडत त्यांनी याच प्रस्थानत्रयीवरती भाष्य केलं. याच प्रस्थानत्रयीवरती काय केलं, भाष्य केलं. म्हणजे प्रस्थानत्रयी म्हणजे शब्द कळून घ्या, आता मला समजलेला आहे. कारण मी एवढे वेळा बोललेलो आहे, तुम्हाला कंटाळा आला असेल. म्हणजे कंटाळा आला म्हणजे तुम्हाला आता विसरणार नाही बरं का. कुणाला माहिती असेल अगोदर, परंतु ज्यांना माहिती नाही त्यांना कळावं म्हणून मी परत 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 म्हणलं. म्हणजे शंकराचार्याने आता प्रस्थानत्रयी शब्द वापरणार मी इथून पुढे. काय शब्द वापरणार, प्रस्थानत्रयी. म्हणजे प्रस्थानत्रयी म्हणजे काय, हा अर्थ तुम्ही घ्यायचा आहे. तर प्रस्थानत्रयीवरती भाष्य मग रामानुजाचार्यांनी केलं.
परंतु याच प्रस्थानत्रयी म्हणजे याच 3 ग्रंथांवरती भाष्य केलं आणि त्याचा अर्थ काय केला? विशिष्टाद्वैत सिद्धांत स्थापित केला, वैष्णव मत स्थापित केलं, विष्णू सर्वोत्तमा किंवा हरी सर्वोत्तमा, ज्ञान आणि भक्ती समन्वयाने मत स्थापित केलं, त्यांचाही संप्रदाय सुरू झाला. पुन्हा एवढ्यावरती नाही भागले, म्हणजे विशिष्ट तरी अद्वैत कशाला? उडुपी मठाचे आपले जे मध्वाचार्य असतात, उत्तरादी मठ वगैरे, वाचलं असेल नाव तर कळेल तुम्हाला, उत्तरादी मठ म्हणजे कुणाचं आहे. तर मध्वाचार्य झाले, मध्वाचार्यांनी सरळ द्वैतवाद स्थापन केला. कशावरती? परंतु याच प्रस्थानत्रयीवरती भाष्य केलं आणि द्वैत मत सिद्धांत स्थापित केला, त्यांचाही संप्रदाय सुरू झाला. त्यानंतर पुन्हा निंबार्काचार्य अवतरित झाले, त्यांनी सुद्धा याच प्रस्थानत्रयीवरती भाष्य केलं आणि काय केलं? द्वैता अद्वैत म्हणजे द्वैताद्वैत सिद्धांत स्थापित केला. वल्लभाचार्य अवतरित झाले, त्यांनी सुद्धा याच प्रस्थानत्रयीवरती भाष्य केलं आणि सिद्धांत केला शुद्धाद्वैत. त्यानंतर पुन्हा नंतर प्रस्थानत्रयीवरती भाष्य विज्ञान भिक्षूं यांचं सुद्धा आहे बरं का. सांख्य दर्शनावरती भाष्य आहे, विज्ञान भिक्षूंचं वेदांतावरती भाष्य आहे, परंतु त्यांचा संप्रदाय नाही. असे अनेक आहेत. आपण वेदांत दर्शन शिकत असताना, त्याविषयी सांगत असताना त्याचे भाष्यकार वगैरे आपण तिथल्या तिथं पाहू. तर असे भाष्यकार झाले. त्यानंतर आधुनिक काळातही भाष्यकार झाले. महर्षी दयानंद सरस्वती आधुनिक काळातील आहेत, परंतु त्यांचा सिद्धांत काय सांगितला मी काल बोललो होतो, आर्य समाज, दयानंद सरस्वती यांच्या सिद्धांताचं नाव काय आहे? हे प्रश्न सामान्यपणे येतात बरं का, हे सामान्य ज्ञान आहे, कुठे पण आवश्यक आहे, आवश्यकच आहे, माहिती असणंच गरजेचं आहे. काल सांगितलं होतं बघा, म्हणजे लिहून घेतलंच वाटलं, म्हणजे मी परत सांगितलं ते बरं झालं. सगळे कॅमेरे बंद केले पण. त्रयत्वाद, त्रैत, त्रैत शब्दाचा अर्थ काय होतो? त्रैत म्हणजे 3 तत्व स्वतंत्र आहेत मानणारा सिद्धांत, त्रैतवाद झाला. त्यानंतर मी मधुराद्वैत सांगितलं. कुणाचा होता मधुराद्वैत? गुलाबराव महाराज, गुलाबराव महाराज, जे स्वतःला ज्ञानेश कन्या म्हणून घेतात, स्वतःला ज्ञानेश कन्या, जन्मांध होते म्हणजे प्रज्ञाचक्षु होते, त्याला आपण प्रज्ञाचक्षु म्हणतो. प्रज्ञाचक्षु म्हणलं की कळायचं नाही काही जणांना. प्रज्ञाचक्षु म्हणजे कसलं? आंधळ म्हणण्याऐवजी काय म्हणतात? प्रज्ञाचक्षु आहे त्यांच्या, म्हणून त्याला शब्द वापरायचा प्रज्ञाचक्षु. जसं आपण दिव्यांग म्हणतात, अपंग म्हणण्याऐवजी काय शब्द वापरला जातो? दिव्यांग, दिव्यांग म्हटलं जातं. तशाच प्रकारे मग प्रज्ञाचक्षु, आंधळे असणारे हे सुद्धा यांनी ज्ञानोबरायांचं चित्र त्यांनीच केलेलं मान्य आहे बरं का. त्यांनी आंधळ्यांनी काढलेलं आहे चित्र. शब्द म्हणजे अनादर नाही करण्याचा उद्देश बरं का. आंधळ्यांनी म्हणण्याचं तात्पर्य माझं आहे, म्हणजे डोळे नसताना त्यांनी चित्र रेखाटलेलं आहे आणि ते सर्व मान्य आहे, असेच ज्ञानोबराय होते. अच्छा, असो, चला विषय जाईल, पण गरजेचं आहे हे. मधुराद्वैत त्यांचे आहेत, ग्रंथही खूप आहेत. त्यानंतर माणिकनगरचे माणिक प्रभू महाराज, सकल मत सिद्धांत आहे. असे अनेक अनेक सिद्धांत झालेले आहेत, आधुनिक काळातही झालेले आहेत. परत पुन्हा नंतर हे प्रस्थानत्रयीवरती झाले. काही आगमोक्त संप्रदाय आहेत, त्यामध्ये लिंगायत संप्रदाय, कुणाला माहितीये का? लिंगायत संप्रदायाचं कसला संप्रदाय म्हणला जाईल? त्यालाही आगमोक्त संप्रदाय आहे तो. असो, तर असे संप्रदाय वेगवेगळे मतमतांतर झालेले आहेत. मग पण प्रस्थानत्रयीलाच समोर ठेवून केलं सर्वांनी, म्हणून हे प्रस्थानत्रयी प्रसिद्ध झाली आणि यालाच वेदांत म्हटलं गेलं. परंतु योग, सांख्य, न्याय, वैशेषिक इत्यादी सुद्धा वैदिकच दर्शन आहेत. मग आपल्याला आता काय पाहायचंय? मग आपल्याला MA योगशास्त्राला सुद्धा आपल्याला प्रस्थानत्रयी अभ्यासाला आहे. कोणती प्रस्थानत्रयी? योग वेदांत प्रस्थानत्रयी. मी काय शब्द वापरला अलग लक्षात? योग वेदांत प्रस्थानत्रयी, नवीन शब्द आहे बरं का, मीच काढला. किंवा योगाची प्रस्थानत्रयी म्हणण्यापेक्षा योगाचीच प्रस्थानत्रयी. मग योगाची प्रस्थानत्रयी कशी येईल? वेदांत. कुडके सर सांगतील बघा, तुम्ही सांगा. प्रस्थानत्रयी, योगशास्त्राची प्रस्थानत्रयी कशी असेल? तुम्हीच सांगा सर, नाही सांगू. उपनिषद इथं घ्यायचे, परंतु उपनिषद आपल्याला कोणते आहेत?
योगोपनिषद. जसं योगोपनिषद. शंकराचार्य त्यांचा सिद्धांत पूर्ण करण्यासाठी काय म्हणावं आपल्याला, आपलं मत सिद्ध करायसाठी प्रूफ जे जमा करतात, बरोबर, आपापल्या पक्षाचे प्रूफ जमा करतील ना, आपले विरोधी कसं करतील, तसं आपल्या मताला, अद्वैत मताला पूरक अर्थ सांगणारीच उपनिषद घेतली आणि त्याला वेदांत म्हणून स्थापित केलं. मग आपले पण उपनिषद आहेत का? काल बोललो मी योगोपनिषद, त्यामध्ये तेजोबिंदू, ध्यानबिंदू, शांडिल्य, इत्यादी इत्यादी योग चूडामणी उपनिषद, योग तत्वोपनिषद असे उपनिषद आहेत. हे उपनिषद सुद्धा आपल्याला अभ्यासाला घेतलेली आहेत. हे का कळालं? कारण योगात सुद्धा संप्रदाय आहेत. जसं वेदांताचे संप्रदाय आहेत तसं योगाचे सुद्धा संप्रदाय आपल्याला कळालेले पाहिजेत. म्हणून यासाठी आपल्याला वेदातील उपनिषद घेतलेले आहेत का अध्ययनाला? कुठे अभ्यासक्रमाला आपल्याला ते कोण सांगेल? उपनिषद आहेत का? आहेत ना. कुठं आहेत? कोणत्या पेपरमध्ये आहेत? दुसऱ्या पेपरमध्ये. त्या पेपरचं नाव आहे योग संप्रदाय. पेपरचं नावच आहे योग संप्रदाय. म्हणून त्यामध्ये काय घेतलं, काय घेतलेलं आहे? एक उपनिषद घेतले आपल्याला. उपनिषद घेतले म्हणजे काय घेतलं? एक वेदांताचं प्रस्थान घेतलं, वेदातील प्रस्थान, त्याला म्हणायचं श्रुती प्रस्थान. बरं का, आणखी एक नाव सांगतो. हे जे शंकराचार्यांचे वगैरे भाष्यकारांचे जे 3 प्रस्थान आहेत त्याला नावं सांगतो मी. उपनिषदांना कसलं प्रस्थान म्हणायचं? श्रुती प्रस्थान. श्रुती प्रस्थान. दर्शनाला म्हणजे ब्रह्मसूत्राला म्हणायचं न्याय प्रस्थान आणि भगवद्गीतेला म्हणायचं स्मृती प्रस्थान. स्मृती प्रस्थान म्हणजे स्मृती ग्रंथामध्ये सांगितलं गेलेलं आहे म्हणून ते स्मृती प्रस्थान झालं. अशा प्रकारचे 3 प्रस्थान आहेत, किंवा दार्शनिक प्रस्थानही म्हटलं तरी चालेल. चला, हे तशाच प्रकार म्हणून आपल्याला योग अभ्यास करत असताना सुद्धा योगातील समग्र संप्रदाय समजून घेण्यासाठी आपल्याला सुद्धा योगाची काय अभ्यास करावी लागेल? उपनिषद, प्रस्थानत्रयी. योगाची प्रस्थानत्रयी. कारण भारतात जर तुम्हाला संप्रदाय तयार करायचे, समजा आता मी योग सुरू झालाय म्हणलं, तुम्हाला वेगळंच मत तयार करायचे, काय करावं लागेल? प्रस्थानत्रयीवर भाष्य करावं लागेल. इथे जर संप्रदाय तयार करायचा झाला तर तुम्हाला वारकरी सुद्धा म्हणतात, वारकऱ्यांची प्रस्थानत्रयी म्हणतात. ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आणि तुकोबारायांची गाथा, हे 3 म्हणजे प्रस्थानत्रयी आहे वारकऱ्यांची असं म्हणतात. तसं मग आपली सुद्धा प्रस्थानत्रयी आपल्याला कळालेली पाहिजे. कारण प्रस्थानत्रयी सांगणं म्हणजे आपल्या तत्वाला, आपल्या तत्वज्ञानाला आपण काय करणं? भारतीय तत्वज्ञानामध्ये स्थापित करणं. आपला संप्रदाय कसं करणं? भक्कम करणं होतं. कारण भारतामध्ये तर्काला किंवा बौद्धिकतेची कमी नाही, परंतु वेद प्रामाण्यवाद मुख्य आहे. वेदामध्ये, उपनिषदामध्ये जर असेल तर ते सत्य आहे. म्हणजे शब्द प्रामाण्यालाही महत्व दिलं गेलेलं आहे. म्हणून आपल्याला आपला सिद्धांत, यौगिक सिद्धांत, योग सिद्धांत वेदपूरक आहे हे आपल्याला सिद्ध करावं लागतं. तर तेव्हाच आपल्याला योग संप्रदाय कळून येतात. तर योगातील प्रस्थान म्हणजे वेदातील जे श्रुती प्रस्थान काय असेल? आपल्याला योगोपनिषद असतील, म्हणजे योगातील सिद्धांत पुष्ट करणारे, योगातील सिद्धांताला समर्थन देणारे, समर्थनार्थ असणारे उपनिषद म्हणजे आपल्याला योगोपनिषद आपल्याला अभ्यासक्रमात आहेत. ठीक आहे. काही उपनिषद दिलेले आहेत नमुन्यापुरते, बाकीचे उपनिषद अधिक तुम्ही अभ्यास करून नवीन संप्रदाय तयार करू शकता, किंवा ध्यानाची पद्धती किंवा एखादी योग शाखा वेगळी काढू शकता तुम्ही. हे ठीक आहे. त्यानंतर दुसरं झालं काय मग आपलं प्रस्थान? आता न्याय प्रस्थान म्हणजे सूत्र ग्रंथातील कोणतं प्रस्थान असेल योगाचं? वेदांत. वेदांत कसं येईल बरं? योगाचं म्हणतोय आता. योगसूत्र. योगसूत्र हे एक आपल्याला आहे अध्ययनाला. दुसऱ्या सत्रापासून आपल्याला समग्र योग दर्शन पूर्ण करायचं आहे. योगसूत्र, योग दर्शन, पातंजल योग दर्शन, योगशास्त्र जे नाव आहे, षडदर्शनापैकी योगशास्त्रही आपल्याला अभ्यासायचं आहे. दुसरं प्रस्थान झालं योगाचं, बरं का, योग मार्गाचं दुसरं प्रस्थान. आणि त्यानंतर योग मार्गाचं तिसरं प्रस्थान काय असेल? मग भगवद्गीता. तिसरं प्रस्थान काय असेल? भगवद्गीता.
ती याच सत्राला याच सेमिस्टरला दुसऱ्या पेपरमध्ये भगवद्गीतेचे कोणते अध्याय घेतलेत आपण? 6वा आणि 16वा. 16वा घेतलेला आहे. म्हणजे भगवद्गीता घेतली, परंतु भगवद्गीता हे योगशास्त्र आहे. भगवद्गीता आसनाचा उपदेश करते, भगवद्गीता ध्यानाचा उपदेश करते, भगवद्गीता समाधीचा उपदेश करते. हे सांगणारी तत्वे भगवद्गीतेमध्ये यमनियम आहेत. भगवद्गीतेमध्ये आहाराचं महत्व सांगितलं गेलेलं आहे, कसा यौगिक आहार सांगितला गेलेला आहे. भगवद्गीतेमध्ये हठयोग सांगितला आहे, ज्ञानयोग सांगितला आहे, भक्तियोग सांगितला आहे, कुंडलिनी योग सांगितलेला आहे. हे सर्व म्हणजे योगाशी पूरक 2 अध्याय आपल्याला घेतलेले आहेत. म्हणजे आपलाही सिद्धांत पुष्टरुष्ट करण्यासाठी भगवद्गीता हे घेतलेली आहे. म्हणजे प्रस्थानत्रयी आपणही पूर्ण करत आहोत, म्हणून आपल्याला अभ्यासक्रमाला हे 3ही ग्रंथ घातलेले आहेत. त्याशिवाय योग सिद्धांत समग्र होणार नाही, परिपूर्ण होणार नाही. म्हणून आपल्याला अध्ययनासाठी हे अवघड विषय घातलेले आहेत. ठीक आहे. तर मग ते आपण उपनिषद शिकत असताना पाहूयात तिथल्या तिथे. तर कुठपर्यंत आलो होतो आपण आता? प्रस्थानत्रयी आणि ही भगवद्गीता. तर भगवद्गीता तर मी सांगितलं योगशास्त्रच आहे, कारण प्रत्येक अध्यायाच्या शेवटी उपनिषदसु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे हे सामान्य शब्द आहे, तिथे येतोच. त्यामुळे भगवद्गीता ज्ञानकांडाचा, ज्ञानमार्गी भक्ती मार्गांचा नाही, तर योग मार्गाचा ग्रंथ आहे, असं आपण बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे, तसं सिद्ध केलं पाहिजे. ठीक आहे, पुढे सिद्ध करालच तुम्ही. तर भगवद्गीता झालं. आता त्यानंतर वापस येऊयात. आता प्रस्थानत्रयी कळाली, त्यानंतर मग आता कालावधी सांगितला मी, का गरज पडली हे पण सांगितला होता. सुरुवातीला वेदांतामध्ये ज्ञान प्राप्त व्हायचं म्हणजे उपनिषदामध्ये व्हायचं, परंतु संदिग्धता, दुष्करपणा, अवघडपणा, क्रमबद्धता नसणं इत्यादी अनेक अनेक गोष्टीच्या कारणांमुळे अवघड झाले. तर ते अवघडपणा त्या काळामध्ये, नंतरच्या काळामध्ये दुरुस्त करण्यासाठी सूत्र ग्रंथ निर्मितीचा क्रम सुरू झाला. आणि त्यामध्ये सुरुवातीला सांख्य दर्शन हे सुरू झालं. कपिल महर्षी यांनी सांख्य दर्शन लिहिलं आणि सूत्र ग्रंथाला प्रारंभ झाला. त्यानंतर मग न्याय, वैशेषिक, योगशास्त्र, मीमांसा दर्शन, वेदांत इत्यादी अनेक सूत्र ग्रंथ तयार झाली. म्हणून सूत्र हे कसे आहेत? सूत्रबद्ध आहेत, छोटे छोटे सूत्रात आहेत. उपनिषद हे मंत्र स्वरूपात आहेत. हेही झालं होतं आपण. उपनिषद कसे आहेत? उपनिषदातील श्लोकाला काय म्हणलं जातं? मंत्र. आणि शास्त्र ग्रंथ जे षडदर्शन आहेत त्यातील श्लोक आहेत का तिथे? नाही, सूत्रात्मक ग्रंथ रचना आहे तिथे. आणि भगवद्गीता ही कशात आहे? श्लोक रूपामध्ये, श्लोकामध्ये आहे. आणि मग वरचेवर सोपं करत आधुनिक काळामध्ये भगवद्गीता ही सगळ्यात सोपी, सर्व मार्ग प्रदायक, सर्व समावेशक, सर्वांसाठी, सर्व अधिकाऱ्यांसाठी असणारी भगवद्गीता समग्र आहे. म्हणून आर्य समाजी म्हणतात की भगवद्गीता हिंदूंचा ग्रंथ होत नाही, तर वेद आहेत म्हणतात. परंतु आपण कुठेही अभ्यासात, वाचनात कुठे आलं तर सर्रासपणे शब्द प्रयोग काय केला जातो? हिंदू धर्माचा धर्मग्रंथ कोणता आहे तर श्रीमद भगवद्गीता. श्रीमद भगवद्गीता. कारण कितीही झाड मोठं असलं, कितीही मोठं झाड असलं, भारी असलं, झाडच मूळ असलं, तर मुळामध्ये आपण शोधत नाही आपला आहार. आपल्याला आवडतं काय झाडाचं? अंतिम असणार काय आवडतं? फळ. फळ हे सांगायचं. म्हणजे वेद तरुचं मधुर फळ म्हणजे भगवद्गीता आहे. मग फळामध्ये झाडाचं समग्र स्वरूप येतं का? येतो. आता मी सांगतो कसं होतं पहा. तत्व स्वरूपामध्ये फळामध्ये काय असतं? बीज असतं. बीज. त्या बीजामध्ये समग्र वृक्ष असतो का? असतो ना. असतो. हेच सत्कार्यवाद आहे आपला, बरं का. योगाचा सत्कार्यवाद म्हणजे दिसत नाही, परंतु ते अप्रकट तत्व आहे. हे अप्रकट तत्व माती, पाणी, वारा, पाऊस यांचा जर संयोग झाला तर फलित होतं. आणि एवढ्याशा बीजामधून असा विशाल वृक्ष तयार होतो का? होतो. तसंच झाड तयार होतं. मूळ, खोड, पान, फुलं लागतात आणि फळही लागतात. म्हणजे समग्र झाड त्या बीजामध्ये शिल्लक आहे. तशाच प्रकारचं भगवद्गीता ही समग्र आहे.
ते फळरूप आहे. असो, तर आता षडदर्शनावरती आपण येऊयात. विषय इथपर्यंत बस झाला, आता मागे येणार नाही. तर सांख्य दर्शन, योग दर्शन, न्याय दर्शन, वैशेषिक दर्शन, मीमांसा दर्शन आणि वेदांत यांना आस्तिक दर्शने म्हणतात. आणि नास्तिक दर्शनामध्ये बौद्ध, जैन आणि चार्वाक यांचा समावेश होतो. यांना नास्तिक दर्शने म्हणतात. तर नास्तिक आस्तिकतेचा संबंध कसा सांगितला मी? ईश्वराशी नाही तर वेद प्रामाण्यवादाची आहे. वेद प्रामाण्यवाद आहे. वेद प्रामाण्यावरती ठरतात. आता भारतीय दर्शनाचे आणखी थोडेसे काही प्रकार आपण पाहूयात. आता भारतीय तत्वज्ञानाच्या प्रणालींना दर्शने म्हणतात. भारतीय दर्शनाच्या दर्शने कशाला म्हणतात? तत्वज्ञानाच्या प्रणालीला म्हणजे सिस्टीमला, भारतातील दर्शन प्रणालीला, सिस्टीमला काय म्हणतात? दर्शने म्हणतात. दर्शनाची व्याख्या बरं का, अशी अनेक दर्शने कशी झालेली आहेत? परंपरेने तयार झालेली आहेत. परंपरेने कसं कसं झालं? परंपरा सुरू कोणी केली? सांख्यांनी केली. तिथून मग परंपरा सुरू झाली. परत प्रस्थानत्रयीवर भाष्याची परंपरा कुणी सुरू केली? शंकराचार्यांनी सुरू केली. असं प्रकारचं झालेलं. तसं परंपरा सुरू झाली. परंपरेनं मग तुम्ही वेदांताचं सूत्रग्रंथ लिहिला आणि सांख्यमत सिद्ध केलं, सत्कार्यवाद सिद्ध केला. मग न्याय दर्शन इत्यादिकांनी असत्कार्यवाद त्याच्या विरोधी तयार केला. परत वैशेषिकांनीही वेदातील उपनिषदातीलच तत्व घेतलं आणि पदार्थ विज्ञानाचं स्वरूप सिद्ध केलं. त्यानंतर म्हणजे कोणता वाद म्हणायचा त्याला? परमाणुवाद सिद्ध केला. पूर्वमीमांसाकार जैमिनींनीही वेदातील तत्व घेतलं, सूत्रग्रंथच लिहिला आणि काय सिद्ध केलं? कर्मश्रेष्ठत्व सिद्ध केलं, धर्मश्रेष्ठत्व सिद्ध केलं. त्यांनीही सूत्रग्रंथाला केलं. सर्वांचं झाल्यानंतर मग कोण घेतलं? बादरायण व्यास यांनी सुद्धा सूत्रग्रंथ लिहिला आणि वेदांत दर्शन ब्रह्मसूत्र रचना करून ब्रह्मतत्वाचं श्रेष्ठत्व सिद्ध केलं. ब्रह्मज्ञानानेच मोक्ष मुक्ती प्राप्त होते, अंतिम साध्य हे ब्रह्मज्ञान आहे असं सिद्ध केलं. म्हणजे हे कसं झालं? आता शब्द काय वापरला होता मी? परंपरेने तयार झाली. म्हणजे सिद्ध करण्यासाठी काय करावं लागलं त्या काळामध्ये? उपनिषदे सत्याचं सूत्ररूपात करावं लागलं. त्यानंतर मग सगळ्यांचा उघड झालेलं पाहून भगवंताला दया आली आणि भगवद्गीता तयार केली. अशाच प्रकारे पुन्हा मग एवढ्यावर भागलं नाही, भाष्यकार तयार झाले पुन्हा आणि आधुनिक काळामध्ये अनेक संप्रदाय तयार झालेले आहेत. ठीक आहे, आता चला, या दर्शनामध्ये विविधता व वेगळेपणा आहे. आता काय वेगळेपणा आहे? सगळे तर वेदाचे दर्शन आहेत, परंतु यात वेगळेपणा काय आहे? तर सर्व दर्शने सारखे नाहीयेत, सदृश्य नाहीयेत, समान दिसत नाहीयेत. काय कारण आहे बाबा मग न समान दिसण्याचं? स्थूलमानाने दर्शनाची विभागणी कशी होते? आस्तिक दर्शने, याला षडदर्शने स्थूलमानाने, आणि दुसरं नास्तिक दर्शने. हे दोन विभाजन झालं दर्शनांचं. कोणत्या दर्शनांचं? भारतीय दर्शनांची. सामान्यपणाने आणि स्थूलमानाने विभाजन झालं. आता दुसरं विभाजन, वर्गीकरण कसं करता येईल? मग अनेक प्रकारामध्ये होऊ शकतं. त्याचा आपण 4 विभागामध्ये सुद्धा करू शकतो. आस्तिक नास्तिक हे वेद प्रामाण्यावर ठरतं. त्यानंतर आपण म्हणू ईश्वर, पण म्हणना गेलो आपण ईश्वर मानणारे, ईश्वर न मानणारे. आता आपण ठरवू ईश्वरवादी, अनिश्वरवादी, अशा प्रकारे विभाजन करू. ईश्वरवादी आणि अनिश्वरवादी. मग हे आस्तिक जे आहेत हे सगळे ईश्वर मानणारे आहेत का? नाही. कोण सांगेल का? हो, बरोबर आहे. सांगा बरं कोण? सांख्य दर्शन अनिश्वरवादी आहे. सांख्य दर्शन आणि अनिश्वरवादी. आणि दुसरा आणखी एक आस्तिक. ईश्वर आस्तिक आहे पण ईश्वराला मानत नाही. असा आणखी कोणता आहे? मीमांसा सुद्धा तसंच आहे. ओके, ठीक आहे, असो. म्हणजे हे आस्तिक नास्तिक, ईश्वरवादी अनिश्वरवादी असंही वर्गीकरण केलं. आता बाकीचे वेद प्रामाण्य न मानता सुद्धा मात्र आणखी आत्मशास्त्र, तत्वज्ञानामध्ये, भारतीय तत्वज्ञानामध्ये यांचा समावेश आहेच आहे. आता त्यामध्ये आता हे 6 वगैरे आहेत, याच्यामध्ये आणखी थोडासा विभाजन असंही करता येईल बघा, की काही आहेत न्यायशास्त्रामध्ये काय केलेलं आहे, मांडण्याची रीत काय आहे,
अनुमान प्रमाण प्रधान आहे. म्हणजे प्रमाण प्रधान दर्शन कोणतं आहे? न्यायशास्त्र. न्यायशास्त्रामध्ये प्रमाणाचं विशेषण वर्गीकरण केलेलं आहे, विशेषत्वाने सांगितलं गेलेलं आहे. काय? प्रमाणशास्त्र म्हणलं जातं. त्यानंतर पुन्हा नंतर म्हणजे तर्कशास्त्र. भारतीय तर्कशास्त्र म्हणजे न्यायदर्शन आहे असं म्हणता येईल. आता पुढे चला मग. आता वैशेषिक दर्शन कसं आहे? तर या वैशेषिक दर्शनाने काय केलं? पदार्थांना काय केलं? विशेष प्राधान्य दिलं. आणि विश्वरचना कशी झालेली आहे म्हणजे विश्वरूपाचा विचार अधिक करीत असल्या कारणाने त्याला पदार्थ दर्शन किंवा विश्वरचना शास्त्र सुद्धा म्हणलं जातं किंवा योग्य ठरेल म्हणलेलं. कशाला? वैशेषिक दर्शनाला काय म्हटलेलं ठरेल सरस? पदार्थ दर्शन किंवा विश्वरचना शास्त्र. म्हणजे त्याच्यात विश्वरचना कशी झालेली आहे, पदार्थ सृष्टीचे कसे तयार झालेले आहेत याचं विशेषत्वाने सांगितलेलं आहे. आणि अनुमान, तर्कशास्त्र, प्रमाणशास्त्र हे प्राधान्याने कशात सांगितलं गेलेलं आहे? न्यायदर्शनामध्ये सांगितलं गेलेलं आहे. न्यायशास्त्रामध्ये सांगितलं गेलं. आता पुढे सगळ्या दर्शनामध्ये तर बरं का, सुख काय आहे, दुःख काय आहे, सुखप्राप्तीचा मार्ग काय आहे, ईश्वर काय आहे, आत्मतत्व काय आहे, जीव काय आहे, मुक्ती काय आहे, याचं वर्गीकरण तर सामान्यपणे सर्वांमध्येच आलेलं आहे. फक्त एक दर्शन आहे की ज्यामध्ये मुक्ती वगैरे काही सांगितलं गेलेले नाही. असं दर्शन कोणतं असेल? चार्वाक. खूप सुंदर आहे बरं का, आनंद येईल ते शिकत असताना. सुरुवातीला चार्वाकच घेणार आहे आपण. तर आपण सामान्यपणे दर्शनाचे 3 प्रकार असं केलो, परंतु आणखी पाहूयात. कर्मकांड प्रधान असणारं दर्शन कोणतं असेल? मीमांसा. धार्मिक क्रिया म्हणजे कर्मकांडाचं प्रधानता सांगणारं, धर्म प्रधानता आणि कर्म प्रधानता सांगणारं दर्शन मीमांसा दर्शन आहे. आणि जीवन दर्शनामध्ये मोक्ष प्राप्तीचं ध्येय सांगणारे दर्शन हे कोणकोणते असतील? मोक्ष प्राप्ती, मुक्ती हे सांगणारे किती दर्शन असतील? 9 पैकी 8. वा, छान. म्हणजे कुणाला बाजूला काढलो बा तुम्ही? चार्वाक. चार्वाकांना तेवढं. चार्वाक सोडलं तर जैन आणि बौद्ध हे सुद्धा मोक्ष, मुक्ती, अर्हत, आपल्याला दुसऱ्या सत्रामध्ये तो भाग आहे ते सुद्धा सांगतात. कर्मबंधनातून मुक्ती, जन्म मरणातून मुक्ती, दुःखातून मुक्ती हा विषय तर 8ही दर्शनाने घेतलेला आहे सामान्यपणे. परंतु त्यात विभाजन आपण वेगळं वेगळं प्रधानतेने केलेलं होतं. परंतु चार्वाक दर्शन कसलं आहे? 4 पुरुषार्थापैकी 2 पुरुषार्थालाच मांडणार आहे किंवा त्यांचाच उहापोह करणार आहे. कोणते 2 पुरुषार्थ? धर्म आणि अर्थ. धर्म. चार्वाक धर्म सांगतं, काम आणि अर्थ सांगत असेल. अर्थ आणि काम हे 2च सांगत आहे. आणि मीमांसा दर्शन हे काय सांगतं? धर्माचं विशेषत्वाने वर्णन करतं. मोक्षाचे धर्म पालनानेच मोक्ष प्राप्ती असं सांगतं, कर्माचरणानेच मोक्ष प्राप्ती असं सांगतं. परंतु विशेषत्वाने काय सांगतं? धर्म आणि कर्म सांगतं. हे मीमांसा दर्शन. पण चार्वाक दर्शन अर्थ आणि कामच सांगतं. हेच सर्व झालं. यावम जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत. आणि आणखी एक सांगतं, वेदस्य त्रिविधो करता भंड धूर्त निशाचरहा. परत पुन्हा आणखी सांगतं, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. एकदा देह जळून राख झाली, नदीला टाकून आली, कशाचं पुढं वापस येतंय हो? कशाचं कर्मकांड, कशाचं पिंडदान, कशाचं चांगलं वागावं लागतंय? उपास, जप, तप, तीर्थ, चांगलं वागावं, वंगळ वागावं, ध्यान लावावं, योग मुद्रा करावं, प्राणायाम करावं, चांगलं वागावं, मुक्ती मिळते, स्वर्ग मिळतो. काय नाही, हे धूर्त लोकांनी केलेल्या ह्या गोष्टी. काय नाही, मग काय करावं? काय नाही. भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पाखंडाची. हे पाखंड मत म्हटलं गेलं वेदमतात अनुयायांनी. म्हणजे काय? ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय जे मागतील ते काय केलं पाहिजे? पुरवठा केलं पाहिजे. हेच भक्ती झाली. आणि मुक्ती काय आहे मग? मेल की मुक्ती.
बाकी काय नाही, सहज सोपं आहे. म्हणून यालाच नाव आणखी काय दिलेलं आहे, लोकायत संप्रदाय किंवा लोकायत मत म्हटलं, किंवा भौतिकवादी. लोकायत शब्दाचा अर्थ काय होतो? लोकायत का बरं म्हटलं याला? लोकायत का म्हटलं? म्हणजे सामान्यपणे सर्वच लोक चार्वाकच आहेत, उगं नाटक आहे बाकीचं. सहज स्वभाव हा चार्वाकच आहे, सगळ्यांना आवडतं, सर्वांना आवडणार आहे, लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. नव्हे तर माणसाची नैसर्गिक प्रवाह हा चार्वाकवादीचा आहे. त्यामुळं आपल्या सवडीनुसार चार्वाक होतात आणि आपल्या सवडीनुसार धार्मिक होतात बरं का. व्यक्ती सवडीनुसार होतात. पुराणातले वांगे पुराणात तेवढं काय खरं धरायचं असतंय का? असं तेवढं काय नसतंय, जशाल तसं खरं धरायचं नसतंय असं म्हणतात आणि चार्वाक होतात. पुन्हा नंतर नाही बाबा चांगलं बघावं लागतोय, संघ काय येणार आहे, पैसा वगैरे मान सन्मान संघ येणार नाही बाबा. स्मशानात गेले की वैदिक होतात, बाजारात आलं की चार्वाक होतात. अशा प्रकारचं म्हणून हे लोकायत मत आहे. आपण याचं विस्ताराने आपण पुढे पाहूयाच. तर या तत्वज्ञानामध्ये काय काय सांगितलेलं आहे? तत्वचिंतन सांगितलेलं आहे, प्रमाणांचा अभ्यास सांगितलेला आहे, ब्रह्मज्ञानाचं विवेचन केलेलं आहे, ज्ञानाची प्रक्रिया सांगितलेली आहे, मनशुद्धीचा मार्ग सांगितलेला आहे, सुखदुःखांच्या अनुभवाचा मार्ग सांगितलेला आहे, त्याचा अनुभव सांगितलेला आहे, नीतिशुद्ध आचार विचार सांगितलेले आहेत, पाप पुण्य सांगितलं गेलेलं आहे, कर्माचा सिद्धांत सांगितलेला आहे, जन्म पूर्वजन्म पुनर्जन्म याचा सिद्धांत सांगितलेला आहे, आत्मतत्व जीवतत्व हे सांगितलेलं आहे, सर्वोच्च जीवनानंदाचा भागही सांगितलेला आहे, जीवन साफल्य कशात आहे हे सांगितलेलं आहे, ईश्वर भक्ती ईश्वर साक्षात्कार हा सुद्धा यामध्ये सांगितलेला आहे, ब्रह्मज्ञानाचे वेगवेगळ्या स्वरूपाचे विचार सुद्धा दर्शनशास्त्रात सांगितले गेलेले आहेत, ते आपल्याला अध्ययन करायचे आहेत. तात्विक दर्शनांमध्ये धर्मामध्ये अंतर्भूत असणाऱ्या अनेक संकल्पनांचा विचार या तत्वज्ञानामध्ये दर्शनशास्त्रामध्ये आढळतो. यामध्ये कारण धार्मिक विचार विश्वास श्रद्धा यांना तत्वज्ञान गर्भ विचारांचा आधार व अधिष्ठान दिलेलेच असते आणि द्यावेही लागते. म्हणजे जे आपण श्रद्धा विश्वास धार्मिक रूढी परंपरा जे पालन करतो तर त्याचा आधार काय आहे तर तत्वज्ञानच आहे, तत्वचिंतनच आहे आणि तत्वचिंतनाद्वारेच विविध संप्रदाय इत्यादी गोष्टी आलेल्या आहेत. तर आता आणखी आपण राहिलेले ह्या पीपीटी मधला काय भाग राहिलेला आहे, तर आपण थोडस आणखी एक विचारणीय विषय असणारे घेऊन आपण एकेका दर्शनाला प्रारंभ करणार आहोत. आता प्रस्थानत्रयी झालं, उपनिषदे वेदांत भगवद्गीता हे वेदांताची प्रस्थानत्रयी. दर्शनातील विचार लिहून घ्या आता, किंवा थोडस याच्यावरती चिंतन करून थांबणार आहे मी आता. दर्शनातील विचार, विचारालाच काय म्हटलं, मीमांसा. मीमांसा शब्दाचा अर्थ काय आहे, विचार चिंतन. तर दर्शनातलं चिंतन काय आहे म्हणजे मीमांसा काय आहेत, तर हे 3 प्रकारच्या मीमांसा आहेत किंवा 3 प्रकारचे काय आहेत विचार सांगितलेले आहेत. तर मग काय काय आहेत 3 विचार, तत्वमीमांसा, प्रमाणमीमांसा आणि आचारमीमांसा. म्हणजे तत्वमीमांसा म्हणजे अंतिम तत्व कोणकोणती आहेत, जीव काय आहे, जगत काय आहे, ईश्वर काय आहे, असं तत्वांचं वर्गीकरण केलेलं आहे. अंतिम किती तत्व आहेत, कोणी म्हणतो 2 तत्व अंतिम आहेत. 2 तत्व अंतिम आहेत म्हणणार कोणतं दर्शन आहे, चार्वाक दर्शन. हो नाही, सांख्य तत्वच मानत नाही ते सर्व. सांख्य दर्शनामध्ये 2 तत्व आहेत, योग दर्शनामध्ये 3 तत्व आहेत, अद्वैत वेदांतामध्ये किती तत्व आहेत, अद्वैत वेदांतामध्ये किती तत्व आहेत, 1. अद्वैत म्हणजे एकच तत्व आहे हे सांगितलं म्हणून त्याचं नाव अद्वैत आहे. अद्वैत. म्हणजे सर्व दर्शनांमध्ये काय आलेलं आहे, तत्वमीमांसा आलेली आहे. मग आपल्याला आता दर्शनशास्त्र अध्ययन करत असताना काय अभ्यासायचं आहे, तत्वमीमांसा अभ्यासायची आहे प्रत्येक दर्शनाची. त्यानंतर पुढे काय आलेलं आहे, दुसरी मीमांसा प्रमाण मीमांसा. प्रमाण म्हणजे काय, पुरावा. सत्य.
पुरावा, हा, सत्य सिद्ध करण्यासाठी पुरावा, प्रूफ. काय प्रमाण आहे? तुम्ही हे म्हणता जीव असा आहे, काय प्रूफ आहे तुमच्याकडे? मग नाही नाही आम्ही ईश्वर मानत नाही, काय प्रूफ आहे तुमच्याकडे? नाही आम्ही मानतात, मग काय प्रूफ आहे तुमच्याकडे? कताप आहे तुम्ही, नाही म्हणलं तरी प्रूफ मागता, आहे म्हणलं तरी प्रूफ मागता. मग हेच आहे पुराव्याचं शास्त्र आहे. बिना पुराव्याचं काहीच म्हणायचं नाही, म्हणजे सिद्ध केलंच पाहिजे. पाहिजे. नाही तरी सिद्ध करावं लागेल, आहे तरी सुद्धा सिद्ध सिद्ध केलं. करावं लागेल. त्यालाच तुम्ही तर तत्व धर्म म्हणायचं. कर्म काही पण सांगा, पण ते काय केलेलं आहे? सिद्ध करण्याची पद्धती आपल्याला अभ्यासायची आहे. त्याचं नाव काय आहे? प्रमाण मीमांसा. मग कुणी 3 प्रमाण सांगतात, कुणी एकच प्रमाण म्हणतात, कुणी 2च प्रमाण म्हणतात, कुणी 4 प्रमाण म्हणतात, कुणी 6 प्रमाण मानतात. परंतु प्रमाण ही भिन्न वेगवेगळी मानतात. थोडं बदलाने, नाव जरी ते असलं तरी थोडं त्यांच्यामध्ये थोडाफार बदल आढळतो. म्हणजे दर्शनशास्त्रामध्ये आपल्याला आणखी कोणती मीमांसा आढळेल? प्रमाण मीमांसा. आणि तिसरी मीमांसा कोणती असेल? आचार मीमांसा. आचार मीमांसा म्हणजे काय असेल? आचार मीमांसा. आचार मीमांसा म्हणजे काय असेल? वागण्याची पद्धत. वागणे, वर्तन कसं असलं पाहिजे, बरोबर आहे. मग धर्ममीमांसेमध्ये सांगितलं असेल वर्ण व्यवस्था, तिथं कसं आचार विचार असला पाहिजे. आश्रम व्यवस्था सांगितली, ब्रह्मचार्यांनी काय केलं पाहिजे? ब्रह्मचारी नित्य भोकावी अक्षरे, ब्रह्मचार्यांनी नुसतं अध्ययन केलं पाहिजे. उपवास, जप, जाप्य, उपवास वगैरे तप नाही त्यांच्यासाठी, अध्ययन करण्याचं त्यांचं कर्तव्य आहे. गृहस्थ्यांचा काय धर्म आहे, वानप्रस्थांचा काय धर्म आहे, संन्यासांचा काय धर्म आहे, इत्यादी इत्यादी धर्माचं वर्णन तिथं आचार विचार सांगितला गेलेला आहे. योग साधकांसाठी काही आचार विचार सांगितलाय का? आचार मीमांसा योगशास्त्राची सांगा. हा योगसूत्र. हा सांगा बरं. यम नियम. हा, यम नियम म्हणजे काय आहे? योगशास्त्रामध्ये आचार मीमांसा आचार. सांगितलेली आहे. तसंच इतर ग्रंथामध्ये सुद्धा दर्शनांमध्ये काय आचार मीमांसा आहे ते आपल्याला पाहायचं आहे, ते दिसणार आहे. त्यानंतर हे झाले 3 मीमांसा झाल्या. आता दर्शनातील चिंतनीय घटक. कशाचं चिंतन सगळ्या दर्शनामध्ये आलेलं आहे? या 4 तत्वाचं आलेलं आहे. कोणत्या? हे अंतिम टॉपिक आहे आपला इथला. आता पीपीटी मधलं शेवटचं पेज आहे. काय आहे हे? लक्षपूर्वक आहे का थांबायचंय? लक्ष देत असेल तर 5 ते 10 मिनिटांमध्ये हे पूर्ण करतो. सांगा सांगा. पण लक्ष देऊ, सांगू ना? हो. कारण जास्त वेळ घेतली पळून जाते सगळेजण. सांग, काय म्हणलात सर? ठीक आहे, सांगू ना? उपाय. हो. तर आता सर्वच दर्शन हे 4 घटकांचं, 4 तत्वाचं, या 4 घटकांचं चिंतन करतात. कारण म्हणाल तुम्ही मोक्ष, ईश्वर, जीव, काय गरज पडली आहे आम्हाला? काय गरज नाही. कुठं आणले आम्हाला ईश्वरावर ना? भूक लागली की काय करावं लागतंय? देव पाहिजे का आपल्याला? भूक लागली की ईश्वर लागतो का? आवाज थोडं कटून कटून येत आहे. आणखी कुठून येतोय का? ठीक. थोडी स्पीड कमी करा, म्हणजे आम्हाला काही पॉइंट्स लिहिता येते. अच्छा, स्पीड. बरं झालं सांगितलं. स्पीड, माझी स्पीड वाढतच राहते. इंदुरीकर महाराजांसारखं. तर रेकॉर्डिंग चालू आहे ना? रेकॉर्डिंग बंद झाली का हो? अरे रे, चालू आहे. ठीक आहे. तर हे चिंतनीय घटक काय आहेत? 4 आहेत. मग आपण इतक्या वेळ काय पाहिलं? आचार मीमांसा, प्रमाण मीमांसा आणि तत्वमीमांसा. परंतु आपल्याला तत्वज्ञानाची गरज वाटते का त्यातून? आपल्याला नाही वाटत. काय बंद पडलंय किती का तत्व? आमचं काय अडलंय त्याच्या विना? होय, अडलंय का आपलं काही? किती का तत्व असणार करत बसा भांडण, आम्हाला काय देणं का घेणं, असं म्हणू आपण. दुसरं आणखी काय म्हणू आपण? प्रमाण मीमांसा. आम्हाला काही ईश्वर हाय बी म्हणायचं नाही, नाही पण म्हणायचं नाही. कुठं मंदिर आलं, हात जोडायचं, निघायचं पुढं. बरोबर आहे का? हाय देव का आम्हाला देणं घेणं नाही. बरं, असा गण का लिवतेत, तसा का बरं गण लिवतेत, असंच का वागतेत, तसंच का वागतेत, आम्हाला काही देणं घेणं नाही. कुणी लंगोटधारीच आहे, का बरं राहते, आम्हाला काही गरज नाही.
कोणी उपवासच करतंय, कोणी जपजाप्यच करतंय, अनेक अनेक मार्गाचं आचरण करतात. कशासाठी म्हणे? स्वर्ग मिळतो, मुक्ती मिळते, मोक्ष मिळते. आम्हाला तर गरजच पडली नाही या मोक्षाची. गरज आहे का आपल्याला? कुणाला गरज वाटली का? असं कधी अडलं का व्यवहारामध्ये? मोक्षाविना काही अडलं का कुणाचं? काही अडत नाही, गरजच पडली नाही. म्हणून आम्ही चिंतन त्याचं का करा, आमच्या जीवनात गरजच नाही त्याची असं म्हणेल. परंतु हे जे 4 घटक आहेत त्यांचा मात्र आपल्या जीवनाशी अत्यंत संबंध आहे. तर त्यासाठी आपल्याला ही 4 तत्व अभ्यासायची आहेत. काय असेल तर सर्वच दर्शनांनी या 4ही तत्वांचं घटकांचं चिंतन केलेलं आहे. तर पहिला घटक कोणता आहे? हेय. पहिलं चिंतनीय विषयाचं नाव काय आहे? हेय. हेय शब्दाचा अर्थ काय आहे? नको असलेलं. लिहून घेतायत ना तुम्ही? हो. लिहून घेतायत म्हणून सांगतोय श्लोक. काय? हेय. त्याच्या पुढे काय लिहायचं? नको असलेले. नको असलेले. ठीक आहे, बरोबर आहे. मग नको असलेलं काय आहे? दुःख नकाच घेऊ. नको असलेले एवढंच लिहा. त्यानंतर हेय हेतू. दुसरा घटक काय आहे? हेय हेतू. हेय हेतू लिहून घ्या सर्वांनीच. हेय हेतू. हेय हेतू म्हणजे काय? जे हेय आहे, नको असलेलं. बरं का, दुःख शब्दाचं नका लक्षात घेऊ आता. हेय म्हणजे काय? नको असलेलं. नको असलेलंच. का बरं मिळतं? ज्याचा केला कटाळा तेच आलं कपाळा, असं म्हणतो. ज्या माणसाला बघू वाटत नाही तेच पुढे येते म्हणतात. जे नको वाटतंय तेच मिळतंय. याला काय म्हणायचं? हेय हेतू. हेय हेतू. दुःखाचं कारण नाही म्हणा, आणखी कळालंच नाही आपल्याला काय आहे कारण. प्रत्येकाचं आपण वेगळे. आता एक यावर चर्चा करणार आहे मी आता तुमच्याशी. पहिला काय? हेय. हेय म्हणजे काय? नको असलेले. हेय हेतू म्हणजे काय आहे? कारण. कशाचं कारण आहे? जे नको असलेलं प्राप्त होण्याचं कारण. जे नको वाटतंय ते प्राप्त का होतं याचं कारण. म्हणजे काय? कारण. हेय हेतू. हे हेतू म्हणजे कशाचा हेतू? नको असलेलं प्राप्त होण्याचा हेतू म्हणजे कारण. ठीक आहे, 2 लिहिलं. आता तिसऱ्याचं नाव आहे हान. हान वरी स्क्रीनवरती पहाणी लिहा. हान. हान म्हणजे मार नाही बरं का. हान. हान शब्द काहीच माहिती नाही. याच्या विरोधी. अगोदर सांगितलेलं परत सांगा सर, आवाज कटला होता. आवाज कटला होता का? आता तिसरं घटक काय आहे? हान. पहिलं हेय झालं. हेय म्हणजे नको असलेलं. हेय हेतू म्हणजे नको असलेलं प्राप्तीचं कारण. नको असलेलं मिळण्याचं काय कारण आहे बुवा? नको वाटतं तेच मिळतं आम्हाला, याचं कारण मी म्हण पण दाखवली, म्हणजे तुम्हाला अर्थ कळालेला आहे. आता तिसरं तत्व काय आहे? हान. हान शब्दाचा अर्थ काय होतो? तर हे याच्या विरोधी असलेलं. अत्यंत विरोध. सुख नाही म्हणायचं नाही, आताच नाही म्हणायचं. सिद्ध करायचं आपल्याला प्रक्रिया करून. सुख नका म्हणून, दुःख नका म्हणून. हे याच्या विरोधी म्हणजे काय? हवं असलेलं. पाहिजे असलेलं. मग तुम्ही सुख म्हणू नका. कोणी आम्हाला सुख आवडत नाही म्हणाल कोणी, म्हणून सांगायचे मला सिद्ध करायचे आता काय पाहिजे ते. तर म्हणजे काय आहे? हान म्हणजे काय आहे? हवं असलेलं, पाहिजे असलेलं हे आहे. मग आता ते हानोपाय म्हणजे हान प्राप्तीचा उपाय. म्हणजे हानोपाय म्हणजे काय? जे पाहिजे आहे, हवं वाटतं ते मिळवण्याचा उपाय. हानोपाय म्हणजे काय? आनंद प्राप्तीचा, सुख प्राप्तीचा म्हणू नका बरं. कशाचा उपाय? हवे असलेले मिळवण्याचा उपाय. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला संकल्पना क्लिअर झाली. ठीक आहे, स्क्रीनवरचं कट करू आता हे. हो सर. सर्वांचं झालं का? हेय, हेय हेतू, हान आणि हानोपाय. हान म्हणजे मार नाही. ठीक आहे, आता स्क्रीन शेअर बंद करतो आणि आता थोडस चर्चा करून आपण इथे थांबूयात थोडस. तर कुठपर्यंत आलो होतो आपण? आता हे 4 अंतिम तत्वाचं चिंतन आलेलं आहे यामध्ये. अंतिम तत्व कोणकोणते? कॅमेरा चालू करत खूप जण 5 ते 10 मिनिटं जास्तीत जास्त, यापेक्षा जास्त नाही.
तर आपण काय म्हणलं, हेय. हेय म्हणजे काय? नको असलेलं. नको मग असलेलं. तुम्हाला काय काय नको आहे पाहूयात आपण. आपल्या जीवनाशी संबंध आहे का? हा. तुम्हाला काय नको आहे? आता आपला विषय ताण नकोय बाबा. ठीक आहे, ताण नकोय म्हणाल. मग का बरं ताण नकोय? असं विषय घ्या. का बरं ताण नकोय? काय होतं ताणामुळे? त्रास वाढतो. त्रास होतो. त्रास होतो म्हणजे काय होतंय? दुःख होतंय. वाटतं ते. दुःख दुःख होत. वाटतं. ठीक आहे, आणखी परत पाहू. कोणी म्हणेल नाही बा आपल्याला आरोग्य आवडतं बाबा, पैसा पिसा काय नाही, पण शरीर चांगलं असं, असा विचार असेल काही जणांचा. बरोबर आहे, प्रत्येक म्हणतात नाही नाही काय करायचंय हो, शरीर सुखी राहिलं पाहिजे. असं म्हणतील. म्हणजे शरीर म्हणजे निरोगी असलं पाहिजे. हे का बरं? रोग नसला पाहिजे. कोण म्हणेल काय? रोग नसला पाहिजे. रोग का नसला पाहिजे? दुःखामुळे. त्रास होतो. त्रास. त्यामुळे काय होतं? दुःख होतं. दुःख. परत मन कोणी म्हणेल नाही अस्थिर नाही बुवा, राहते सर. गरिबी नसली पाहिजे. कोण म्हणेल काय? पैशाचा अभाव नसला पाहिजे. काय नसला पाहिजे? कोण म्हणेल? पैशांचा अभाव नसला पाहिजे. म्हणजे पैसा खूप असला पाहिजे. असला पाहिजे पुन्हा बघूयात आपण आता. नसला पाहिजे म्हणजे असलं पाहिजे. काय पाहिजे हे कळतं आपल्याला. काय नसलं पाहिजे कळणं म्हणजे काय असलं पाहिजे हे आपोआपच कळतं. तर काय नसलं पाहिजे? दारिद्र्य नसलं पाहिजे. हा शब्द चांगला. दुःख. दारिद्र्य नसलं पाहिजे. दारिद्र्य कुणाला आवडतं? नाही आवडत. कुणालाच आवडत नाही. मग तुम्ही म्हणाल दारिद्र्य नसलं पाहिजे. दारिद्र्य नसलं, का बरं नसलं पाहिजे दारिद्र्य? ते काय दुःख त्रास आहे येतं ना त्याच्यामध्ये? दारिद्र्य बरोबर. काय होतं दारिद्र्याने? अभावग्रस्त मनातल्या जीवन होतं. शकत नाही. पाहिजे ते प्राप्त करता येत नाही. जीवनच सुखमय करता येत नाही. म्हणजे दारिद्र्यामध्ये जीवन काय होत नाही? सुखमय होत सुखमय नाही. होत म्हणजे म्हणजे दुःख प्राप्ती होते दारिद्र्यामध्ये. म्हणून दारिद्र्य नको आहे. आणखी परत काय काय म्हणता येईल? निसंतान नको आहे. अविवाहित राहायला नकोय वाटतं काही जणाला. आणखी असं सांगूयात. आता मी राहतो अविवाहित. मग मी का बरं राहतो, तुम्ही का लग्न केलं हे पाहूयात आपण. लग्न का केलं पाहिजे? म्हणजे बिना लग्नाचं राहून दुःखेत. लग्न होत नाही म्हणून दुःखेत का नाही लोक? मग काय म्हणतात? पैशाची चिंता नाही हो, कशाचीच नाही. मुलाच्या लग्नाची लई चिंता आहे आम्हाला बघा, लई लागलेला आहे. त्रास एवढा होतोय, मुलाचं लग्न कसं होईल? अशा आहेत का? हसलेत खूप जण. खूप जणांना चिंता आहे बरं का सध्या काळात. माझ्याकडे खूप पत्रिका घेऊन येतात. मुलांचेच बाप जास्त येतात. मुलांचे बाप जास्त चिंतित आहेत की कसं व्हायचे लग्न. मुलींचे बाप नाही, राजे आहेत आता मुलींचे बाप. मुलींचे वडील हे राजे आहेत, दाते आहेत. आणि मुलाचे बाप हे काय आहेत? भिकारी आहेत. मग म्हणतात काय दुसरं कमी अधिक चालेल बाबा, पण लग्न झालेलं गरजेचं आहे. म्हणजे अविवाहितपणा नको वाटतं. का उत्तर घेईल क्रमाने जाऊया तिथे. म्हणजे अरे जीवनाची साथीदार असलं तर काय होतं? सुखदुःखाला साथी होते. त्यातून वंशविस्तार होतो. आणि काय फायदा आहे वंशविस्तार होण्याने? या संपत्तीला वारस मिळेल. तुला काय फायदा आहे बाबा? नाही, आपलं कोणतं असावं लागेल. सहजीवनामध्ये आनंद येत असतो. आणि सहकारी कोणी नसेल, सहाय्यक कोणी नसेल, जीवनसंगिनी नसेल तर काय मिळतं? दुःख होतं बाबा. म्हणून नकोय. म्हणजे इथंही दुःख नकोय. मग कुणी आता विचारूत काही जण जे संन्याशी राहिलेले आहेत त्यांना विचारू. आता संन्याशी राहिलेले आहेत मग त्यांना विचारा ते, अहो तुम्हाला का बरं लग्न नको म्हणता तुम्ही? वनात का बरं पळून गेला तो तुम्ही? तर म्हणतात नाही बाबा, लग्न केले की त्रास होतो. जन्म दुःखम, जरा दुःखम, जाया दुःखम पुन्हा पुन्हा, अंतकालेच महादुःखम, तस्मात जागृही जागृही. आता ते काय म्हणतात? बायको नकोय बाबा. मी पण म्हणतो बायको नकोय बाबा, नग नग म्हणतो. आमचे घरचे ओरडतात, नग नग म्हणतो. का? दुःख आहे वाटतं म्हणून. म्हणजे आता तुम्ही लग्न करतात, लग्न नाही झालं तर दुःख आहे वाटतं. काही जणाला काय वाटतं? लग्न झाल्यास दुःख आहे. आता पाहूयात. काही जण खूप भरपेट खातात. किती खातात? काय काही का होईना, पुढची चिंता नाही करायची. खवा, मैदा, पाणीपुरी, परत पुन्हा काय गोड खा, तिखट खा, आंबट खा, आईस्क्रीम खा, कुठेही काही खा. अहो जीवन कशासाठी आहे? खायला नाही तर काय हो, तोंड मारून जगायचं? काय नाही ते खरं. जेवण भरपेट असलं पाहिजे, आपल्याला दुसरं काही नाही लागत म्हणतात. आणि म्हणजे त्याला जेवण नसलं म्हणजे दुःख वाटतं. आणि काही जण उपाशी राहतात, उपवास करतात. अहो एवढं का बरं उपवास करता हो? शरीराला त्रास होत नाही का? तर नाही. याच्यामुळे काय होतं? त्यांना काहीतरी अपेक्षा आहे सुखप्राप्तीची, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना दुःख होत नाही. प्रत्येकाचे दुःख काय नको आहे विषय वेगळा असेल. काय नको आहे हे विषय वेगळा असला तरी अंतिमतः काय हवा, काय नको आहे?
दुःख दुःख. नको. येऊन कुठे एक विषय येतो. म्हणून प्रत्येकाचा ध्येय एकच आहे हे सांगायचे. धर्म भिन्न नाहीयेत. धर्म भिन्न नाहीयेत. हा, मग कुणाला काहीच नकोय, एक सर्व ठाम आहेत ना. कोणी म्हणेल नाही नाही अज्ञान नकोय, आणखी दुसरं काय विषय निघेल. कोण म्हणेल अज्ञान नकोय म्हणेल कोणी, बरोबर आहे ना. मग अज्ञान का नकोय, शेवटी दुःखावरच यावं लागेल. अज्ञान का नकोय, दुःख त्यासाठी नको. यावं लागेल. हा, कोणी म्हणेल एकाकी राहणं नको आहे, कोणी म्हणेल लय मोठ्या लोकात राहणं नकोय. आता काय कारण प्रत्येकाचं वेगळे, पण येईल काय शेवट, दुःख. दुःख नको आहे. हे ठीक झालं. सर्वांचं मत ऐक्य झालं का. हो हो. येऊन तुम्हाला काही नकोय वाटलं तर कारण काय त्याच्या मागचं, तर दुःख आहे, म्हणून दुःख नकोय. फायनल झालं. आता ठीक आहे, मग हे दुःख काय येतं, मग हे दुःख का बरं प्राप्त होतं, याचाही विचार आपल्याला इथे घ्यायचा आहे. प्रत्येकाच्या जीवनात येत असेल. कुणाला वाटत अज्ञान नकोय तर अज्ञानच मिळतंय. कुणाला पैसा दारिद्र्य नकोय वाटतं, दारिद्र्य येतच. कुणाला वाटेल बेरोजगारी नकोय, बेरोजगारी नकोय वाटतं. कुणाला अपमान नकोय, कुणाला काय वाटतं अपमान नकोय. आणखी विषय अपमान नकोय, परंतु अपमान होतोच. कुणाला विरह नकोय, विरह नकोय, परंतु विरह प्राप्त होतोच. इत्यादी अनेक गोष्टी आहेत. कुणाला आजार नकोय, परंतु आजार प्राप्त होतातच. असे मग याचं कारण कसं पाहिजे, मग आपल्याला अॅनाटॉमी फिजिओलॉजी अशा तऱ्हेनं पाहिजे का इथं, रोगाचं कारण काय आहे बाबा, असं पाहिजे का. नाही, तर तात्विक विवेचन आहे यामध्ये. आपल्याला आध्यात्मिक कारण पाहायचं, याचं शोधायचंय. म्हणून दुसरं असेल हेय म्हणजे दुःख झालं, आणि हेय हेतू म्हणजे दुःख प्राप्त होण्याचं होण्याचे कारण झालं. कारण झालं. आता मग ठीक आहे, मग दुःख नकोय, मग काय पाहिजे. आता पाहिजे याच्याबद्दलही थोडस चर्चा करू. आता काय पाहिजे, कोणी म्हणेल नोकरी पाहिजे, कोणी म्हणेल बायको पाहिजे, कोणी म्हणेल ज्ञान पाहिजे, कोणी म्हणेल गाडी पाहिजे, कोणी म्हणेल बंगला पाहिजे, कोणी म्हणेल पद पाहिजे, कोण म्हणेल प्रतिष्ठा पाहिजे. काय कारण असतील भाऊ, प्रत्येक जण वेगवेगळं म्हणतंय. परंतु पाहिजे काय, सुख पाहिजे, सुख पाहिजे. कोणी म्हणेल काम पाहिजे, कोणी म्हणेल आराम पाहिजे. म्हणजे कार्य वेगळे असतील, परंतु कारण एकच आहे प्रत्येकांचं, बरोबर आहे. उद्देश भिन्न दिसत उद्देश एकच आहे, अंतिम उद्देश बरं का. आपण म्हणून नाही नाही माझं ध्येय वेगळं आहे, मला नोकरी पाहिजे, कुणाला म्हणजे पैसा पाहिजे, कुणाला पद पाहिजे, कुणाला प्रतिष्ठा पाहिजे, कुणाला अर्थ पाहिजे, कुणाला काम पाहिजे, कुणाला मोक्ष पाहिजे. पर मोक्ष तरी का पाहिजे. आता तुम्ही जे नको जे कुणाला प्राप्त आहे त्याच्यामध्ये त्याला आनंद आहे का, नाही, त्याला दुसऱ्याच गोष्टीमध्ये. म्हणजे अंतिम हे सुख पाहिजे, अंतिम हे आनंद पाहिजे. म्हणून प्रत्येक जीव मात्राचं अंतिम लक्ष हे आनंदच आहे. प्रत्येक जीवमात्राचं अंतिम ध्येय हे आनंदच आहे. काही मागणी करू द्या, का पाहिजे विचारा बरं. अंतिम जाऊ द्या, काही विचार करा तुम्ही. अंतिमतः काय सिद्ध पाहिजे, सुख पाहिजे, आनंद पाहिजे. मग दारू पिणाऱ्याला विचारा, दारू का पितोस बाबा. त्याला त्याच्यात सुख मिळत असेल. का मिळत असेल. दिल जब से टूट गया कैसे कहो कैसे जीते है, कभी ज्यादा कभी कम पीते है, असं काहीतरी गाणं आहे बाबा. म्हणजे मग त्याला काय पाहिजे, विरह झालेलं, दुःख झालेलं, त्याला काय पाहिजे, विसर पाहिजे. त्याला काय पाहिजे, विसर पाहिजे. त्याला काय पाहिजे, विसर पाहिजे. आणि विद्यार्थी काय म्हणतात, आम्हाला स्मृती पाहिजे. ते म्हणतोय विसरायचा प्रयत्न करतोय, हे काय म्हणतात, आम्हाला विसरायचं नाही बाबा. काय करा मग, सुख कशात आहे. त्याला विसरण्यात सुख वाटतं, यांना ध्यान ठेवण्यात सुख वाटतं. का करावं लागेल, काय करावं, परीक्षेला गेलो आणि तिथंच आठवणा गेलं, मुलाखतीला गेलो त्याने प्रश्न विचारला आठवच ना गेलं, काय करावं माझ्या बुद्धीला. मग ते आठवण्याचा प्रयत्न करतोय. विस्मरण नकोय तर विस्मरणच होतंय, काय करावं. त्याला विस्मरण पाहिजे, पिदाड्याला काय पाहिजे, विस्मरण पाहिजे, तर त्याला स्मरणच होते. आता करावं काय, ही जगाची रीत आहे. एखाद्यावरती आहे बघा, तुलसीदासांचं आहे कदाचित, का कबीरदासांचं आहे. प्रत्येक जण ह्याच्याकडे सुखी आहे, त्यानं सुखी म्हणतो, परंतु संतोषामध्ये सुख आहे. हे पण मी तुम्हाला एक टाकेन, त्याचाही एक दोहा टाकेन तेही.
नंतर टाकेन शिकवत असताना. जो काय देखे सांगत सो होतो? दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. अं, हे आहे बघा कबीरदासांचं असं. आहे. कबीरदासांचं आहे बघा, आहे वर लक्षात येणार गेले, आठवणा गेले बघा. आता आहे का नाही, दुःख झालं का नाही इथे, आठवणा गेले टाइमाला असं सर वाटलं. सर हं, जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. हं. आ, राजा राजा नाही नाही, देखा आधी आहे. असं काहीतरी आहे. हे काय 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 ऐका. दरिद्री कहे धनवान सुखी, हा. धनवान कहे सुख राजा को भारी, राजा कहे चक्रवर्ती सुखी, चक्रवर्ती कहे सुख इंद्र को भारी. इंद्र को भारी, इंद्र कहे काय श्रीराम सुखी, श्रीराम कहे सुख संत को भारी, संत कहे संतोष में सुख है, संतोष बिना सब दुनिया भिकारी. मग संतोषादनुत्तम धन हा. संतोषादनुत्तम सुख लाभ. बरोबर आहे. मग पतंजलीने काय सांगितलं, संतोषामध्ये सुख आहे बाबा. करोडपतींना विचारा सुख आहे का, एक बायको नाही 4 बायका असणाऱ्याला विचारा सुख आहे का, लेकरं नाहीत म्हणून दुःखी आहे, कुणी लई लेकर आहेत म्हणून दुःखी आहे. आता करावं काय जगाची रीत. मग काय पाहिजे आपल्याला, दुःख मुक्तीचा. म्हणजे कशा दुःख मुक्तीचा, तर आत्यंतिक दुःख मुक्तीचा मार्ग पाहिजे आपल्याला. काय पाहिजे, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती अपेक्षित आहे. दुःख निवृत्ती, तुम्हाला भूक लागली, दुःख झालं, ते कशाने शमन होईल त्या दुःखाचं, जेवण करण्याने होईल. बरोबर आहे. विरह झाला, मुलगा येईना गेला शाळेतून किंवा काहीतरी झालं, दुःख झालं बाबा, मग त्याचं सुख कशाने प्राप्त होईल, मुलगा आला की दुःख होईल. बायको म्हणलं नाही बरं का, बायको नवरा असं तसं काही म्हणलो नाही मी, मुलगा म्हणलं. प्रत्येकाचं वेगळं असेल. विरहामध्ये दुःख झालं, मग कशामध्ये सुख होईल, मिलन झालं की सुख प्राप्त होईल. बरोबर आहे. आणखी कुणाला नोकरी नाही, मग काय होईल, नोकरी प्राप्त झालं की सुख मिळेल, असं असं होईल. परंतु मग समजा उदाहरणार्थ गाडी घेतली, उदाहरण घेऊत आपण, लहान मुलाला सायकल घेऊन दिली, खूप आनंद होतो, परंतु किती काळाचा आनंद आहे त्याला, नाही, सायकल मध्ये आनंद येत नाही. आता काय पाहिजे, गाडी पाहिजे. गाडी घेतली की बुलेट पाहिजे, बुलेट घेतली की आता कार पाहिजे, कार पाहिजे, पण आणखी काय पाहिजे, वाहनात झालं. पैशात जाऊ द्या, आधी काहीच पैसे नाही बाबा, दारिद्र्य, खाण्यापिण्यापुरतं यावं, घर व्हावं वाटतं, ठीक आहे, घरही मिळालं, घर झालं, जमीन जुमला असावा, अनेक एकर घेतली. आता पुन्हा काय वाटलं, नाही नाही, आता सरपंचकीला उभं राहावं, सदस्य व्हावं, सरपंच झालं बिचार, पुन्हा तिथं बी सुख नाही. पुन्हा वाटतं काय पंचायत समिती, जिल्हा परिषद जावं, तिथं बी सुख नाही. पुन्हा अपेक्षा वाढत, म्हणजे प्राप्त गोष्टीमध्ये सुख प्राप्त होत नाही. म्हणजे सुख आनंद हे वस्तू सापेक्ष नाही. सुख किंवा आनंद हे वस्तू सापेक्ष नाही, व्यक्ती सापेक्ष. वस्तूतून आनंद प्राप्त होत नाही. वस्तूतून आनंद जर प्राप्त झाला असता तर मी काय म्हटलं, कुणाला स्मृतीमध्ये दुःख आहे, कुणाला विस्मृतीमध्ये दुःख आहे. तुम्ही सांगा, ध्यान राहण्यामध्ये जर सुख असतं तर ध्यान विसरण्यासाठी प्रयत्न कशाला केला असतो. पैशात सुख आहे तर दान कुणी कशाला केलं असतं. दान करणाऱ्या दान का करतात तुम्ही सांगा, जर पैसाच चांगला आहे दान का करतात तो, नाही नाही पुण्य मिळालं पाहिजे. बरोबर आहे, हे मानतात. मग बघा विचार, कित्येक विचार सुरू करा तुम्ही. म्हणजे अंतिम सुख कशात आहे हे पाहायचंय. विचार आपल्याला काय पाहिजे, अंतिम सुख. म्हणजे नुसतं अंतिम तत्व नाही, तर अंतिम तत्व काय आहे, जीवनाचा अंतिम उद्देश, अंतिम हवं असणारं तत्व काय आहे, सुख, आनंद. म्हणून एकच धर्म आहे प्रत्येकाचा. प्रत्येकाचा धर्म काय आहे, आणि उद्देशावरनं धर्म कोणता ठरतो, सुखप्राप्तीचा धर्म, आनंद प्राप्तीचा धर्म. आणि आनंद प्राप्ती, सुख प्राप्ती कशातून प्राप्त होते, हे प्रत्येकाचं ध्येय एक आहे, मार्ग चुकत आहे. आणि तत्वज्ञान काय सांगतं, तर अंतिम सुखप्राप्तीचा मार्ग सांगतं. तत्वज्ञान काय करतं,
अंतिम सुखप्राप्तीचा मार्ग सांगतं. कधी मग हे वस्तू मिळाली, पुढच्या वस्तूत सुख वाटतं, पुढची वस्तू मिळाली, त्याच्या पुढच्यात सुख वाटतं, त्याच्या पुढे, आणि जे त्यांना प्राप्त आहे त्याच्यामध्ये सुख वाटत नाही. प्राप्त वस्तूमध्ये सुख वाटत नाही, पण सुख वाटलं परंतु सुख दीर्घकालीन वाटत नाही. हे कारण काय आहे? मग अंतिम सुखाची इच्छा आहे. म्हणून ज्यासाठी जग मागं लागलेलं आहे. आता काही तर दिवसापूर्वी मी एक न्यूज पाहिली, जैन साधू होण्याचं खूप प्रमाण वाढलेलं आहे. करोडपती, उच्च शिक्षित, अति उच्च शिक्षित, हो आपण कल्पनाही करू शकत नाही, असे व्यक्ती संन्यास घेत आहेत. आणि आपण लागलोय संपत्तीच्या मागे. मग त्यांना का बरं संन्यास घ्यावा वाटला असेल बाबा? सुखाच्या शोधात. म्हणजे ते सुद्धा सुखाच्या शोधात आहेत. कोणी संपत्ती मिळवून सुखाच्या शोधात आहे, आणि कोणी संपत्तीचा त्याग करून सुखाच्या शोधात आहे. कोणी एका पायावर उभं राहून हवाच पिऊन फक्त सुख घेत आहे. आम्ही भरपेट खाऊन पण दुःखी होत आहेत. करावं काय आता? मग सुख प्राप्ती पाहिजे सगळ्याला, काहीच बाकी पाहिजे नाही. देव नाही पाहिजे. कोणी म्हणे नाही नाही देव धर्म करताय बाबा, अपाट उपवास करताय. उपवास कशासाठी? देवासाठी नाही, सुखासाठी करताय. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक क्रिया जीवनामधील कशासाठी होत आहे? सुखप्राप्तीसाठी आहे. नाही मला धर्मावर प्रेम आहे, धर्मावर प्रेम नाही, सुखावर प्रेम आहे. धर्मपालनाने सुख होतं असं वाटतं, म्हणून धर्मामध्ये आनंद येतो. तर शेवटी ठरलं ना, एकच ध्येय आहे सर्वांचं. एवढं सांगण्याचा उद्देश काय आहे? आनंद प्राप्ती. ध्येय आहे सर्वांचं, एकच ध्येय. एकच ध्येय. काय आहे? सुखप्राप्ती, आनंद सुखप्राप्ती, आनंद प्राप्ती आहे. ठीक आहे. मग आता कसं करावं लागेल बाबा? ते मिळवावं कसं लागेल? ह्याला नाव काय आहे? सुखाला, आनंदाला काय दर्शनशास्त्रीय नाव काय आहे? हान. हान. हान जे हे याचे विरोधी आहे, अपोजिट आहे, त्याचं नाव आहे हान. मग आता नाही हान हे आवश्यक आहे. हान म्हणजे वाईट वाटतंय आपल्याला मराठीमध्ये. हान म्हणजे मार म्हणल्यासारखं वाटतंय, पण इथलं ठीक आहे. हान म्हणजे हे पाहिजे असलेलं आहे. मग पाहिजे पण मिळवावं लागेल कसं बाबा? ठीक आहे, जे मिळालं. आता अन्नाविषयी याच्यामध्ये एक उदाहरण येतं बघा. सांख्य दर्शनाच्या प्रारंभी अथ त्रिविध दुःख अत्यंत निवृत्तीर अत्यंत पुरुषार्थ, असं सूत्र आहे पहिलं. दुःख 3 प्रकारचे सांगितले, माहिती असेल तुम्हाला. आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक. 3 प्रकारचे दुःख आहे. मग 3च प्रकारचं दुःख नाही हो. मग आता जे आपण एवढे सांगितलं, सगळे दुःख कशात येतात? 3च प्रकारात येतात. जेवढे म्हणून दुःख आहेत ते कशामध्ये विभाजित केले? 3मध्येच विभाजित केले. मग या 3 दुःख निवृत्ती झाली पाहिजे. पण तात्पुरती चालते का? नाही. आज जेवलो, उद्या भूक लागतेच, काय करावं? आज जेवलो, आजचं सुख झालं, उद्याच कसं? उद्या दुःख होणारच आहे आणखी. ठीक आहे, आज आम्हाला ह्याच्यात सुख मिळालं, पण उद्या दुसरंच गोष्ट पाहिजे, सुख आहे. मग कसलं पाहिजे सुख आपल्याला? दुःखाची निवृत्ती कशी पाहिजे? आत्यंतिक निवृत्ती पाहिजे. दुःखाची निवृत्ती कशी पाहिजे आहे? आत्यंतिक, म्हणजे अत्यंत अभाव दुःखाचा असणार पाहिजे. अशी स्थितीचं नाव काय आहे? हान. आणि ही कशी प्राप्त करायची? सुखी कसं होता ही होईल, याचा मार्ग ह्या तत्वज्ञानामध्ये आहे. म्हणजे तत्वज्ञान आपल्या जीवनाशी निगडीत आहे, आपल्याला अंतिम ध्येयापर्यंत पोहोचवणार आहे. म्हणून हे तत्वज्ञान अभ्यासाची गरज आहे. मग ते सांगतात पुरुषार्थातून प्राप्त होतं असं सांख्य म्हणतं. योगदर्शन विवेक ख्यातून, कैवल्यातून प्राप्त होतं. वेदांत दर्शन म्हणतं ब्रह्मज्ञानातून प्राप्त होतं. तेच सुख अंतिम तत्व हान. मीमांसा म्हणतं धर्मपालनाने, कर्मपालनाने, कर्माचरणाने प्राप्त होतं म्हणतं. मग आपल्याला तेच विविधतेनं अभ्यासायचं आहे. तर हे मुख्य 4 घटकांचा अभ्यास कशात आलेला आहे? दर्शनामध्ये. योग दर्शनातील सांगेल एकूण 4 तत्व. योग दर्शनातील हे तत्व कोणी सांगेल का? आपल्याला म्हणजे आहे काही कळेल लगेच. कोण सांगेल? हे तू योग दर्शनात येते आलेत ना सगळ्या दर्शनामध्ये. म्हणून साम्य सांगितलं मी. ह्या दर्शनाचा उद्देश काय? देव धर्म काय नाही, मानवाचं अंतिम तत्व सिद्ध करणं आहे उद्देश. हेयम दुःखम अनागतम, हे सूत्र आहे पतंजली योग दर्शनामध्ये. हेयम
दुःखम अनागतम. दुःखम तुम्ही म्हणलं योग अनागतम. दर्शन म्हणजे का आसन प्राणायाम नाही, हे सांगितलंय. परत पुन्हा हेय हेतू ही सांगितलेला आहे का बघा, हेय हेतू. ते हे एकच हेतू आठवलं. सूत्र आहे, आठवण गेलं का? थांबा थांबा, काढलं योग सूत्र काढलं मी. हेयम दुःखम अनागतम दृष्ट दृश्ययो संयोगो हेय हेतु. हे हेतू काय आहे? दृष्टा आणि दृश्याचा संयोग झाला, हे कारण आहे दुःखाचं योग दर्शनानुसार. आलं लक्षात? दर्शनशास्त्र काय सांगते? आलं लक्षात? दर्शन म्हणजे हेही तत्वज्ञानाचा ग्रंथ आहे. योग दर्शन हा तत्वज्ञानाचा ग्रंथ आहे, म्हणून आपल्याला इतर दर्शन सुद्धा अभ्यासायचे आहेत. काय पाहिलं इथं? हेय काय आहे? हेयम दुःखम अनागतम. मग तो हेय का बरं मिळतंय बाबा? आता मी मन म्हणली नाही, एक ज्याचा केला कटाळा ते चालं कपाळा. नको वाटलेलं का बरं प्राप्त होतंय हो? तर दृष्ट्याचा आणि दृश्याचा संयोग झाला, आणि त्यामुळे काय प्राप्त झालं? दुःख प्राप्त झालं. अरे इकडे कळालं कळालं, कारण कळालं आता. मग आता काय करावं लागेल बाबा? काय कळायला पाहिजे? हे हेतू आणखी एक सांगितलाय, हेय हेतू. संयोग होण्याचं कारण काय आहे? तर आणखी त्या संयोगाचाही हेतू सांगितला आहे, त्याचाही हेतू सांगितलाय. तस्य हेतू अविद्या. अविद्या अविद्या पण आहे आपल्याला अभ्यासाला, बरोबर आहे का? जीव, जगत, ईश्वर, अविद्या. तर अविद्या आहे का? ठीक आहे. आता हान सांगितलंय दुसऱ्या पादातील 25वे सूत्र. तद्भावात संयोगाभाव हानम तदृशे कैवल्यम. कैवल्य हान आहे सांगितलंय. आता विवेक ख्यातीर विप्लवा अनोपाय हानोपाया. हान प्राप्तीचा उपाय, हानोपाय सांगितलाय का? मग असंच सगळ्या दर्शनामध्ये सांगितलंय. म्हणून आपलं दर्शन सगळ्यासारखंच आहे ना, म्हणून आपल्याला बाकीच्यांचा अभ्यास करायचा आहे. आपल्यात हे तर त्यांच्यात कसं आहे असं बघायचंय. कारण आपल्याला आपला सिद्धांत, आपलं योगदर्शन सिद्ध करायचंय, मांडायचंय. भांडण करता आलं पाहिजे आपल्याला, बरं का? खंडन मंडन करता आलं पाहिजे आपल्याला, बरोबर आहे? यासाठी म्हणून आपल्याला तत्वज्ञानाचा, समग्र तत्वज्ञानाच्या मूलभूत तत्वांचा, मूलभूत घटकांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. ठीक आहे. 4 तत्व सांगितले का योगदर्शनामध्ये? ठीक आहे. आणखी परत काय सांगितलं? तत्वमीमांसा. तत्वमीमांसा आली आहे का? तत्व 3 सांगितलेत योगदर्शनामध्ये. योगदर्शनामध्ये 3 तत्व सांगितलेत अंतिम. पुढच्या ह्याच्यात आहे, पण आता मी सांगतो हे विस्ताराने आपल्याला होणार आहे. तिथे 3 तत्व सांगितलेली आहेत. कोणकोणते? पहिलं अनादि तत्व ईश्वर. योगदर्शनातील समाधिपादातील 24वे सूत्र. क्लेश कर्म विपाक आशयर अपरामृष्ट पुरुष विशेष ईश्वर. एक तत्व झालं. ईश्वर आहे की योगामध्ये? ईश्वर आहे. आता दुसरं अनादि तत्व काय आहे? जीवात्मा. जीव तत्व सांगितलंय का? जीव, जगत, ईश्वर, अविद्या. जीव सांगितलंय का योगदर्शनात? कसं आहे? दुसऱ्या पादातील 20वे सूत्र. दुसऱ्या पादातील 20वे सूत्र. दृष्टा. दृष्टा म्हणजे तो दृष्टा, जीव म्हणजे स्वतः, बरं का? कुठं बाहेर नाही. तो स्वतत्व जो आहे ते कसं आहे? दृष्टा. दृश्यमात्र शुद्धो अपि प्रत्यय अनुपश्याः. हे तत्व जीव तत्व सांगितलेलं आहे. जीव कसा आहे? मग योग दर्शनात असं सांगते, बाकीचे कसं सांगतात हे अभ्यासायचं आपल्याला. त्यानंतर पुन्हा 3रं तत्व आहे कोणतं? प्रकृती. सृष्टी, जगत, जग, विश्व. हे कसं आहे? तर ते सांगतात प्रकाश, क्रिया, स्थितिशीलम, भूतेंद्रियात्मकम, भोग, अपवर्गार्थम, दृश्यम. दृश्य म्हणजे हे जगत. कसं आहे? सूत्र सांगा कुडके सर. शुद्ध सर. प्रकाश क्रिया स्थितिशीलम भूतेंद्रियात्मकम भोगापवर्गार्थ दृश्यम. प्रकाश, क्रिया, स्थितिशीलम. प्रकाशशीलम, क्रियाशीलम, स्थितिशीलम. प्रकाशशीलम, क्रियाशीलम, स्थितिशीलम. परत एवढंच आहे का? भूत आणि इंद्रियात्मकम.
भूतात्मकम इंद्रियात्मकम आहे मग भूत आणि इंद्रियात्मकच आहे का स्थूलच आहे का नुसतं? भोगाप भोग वर्गार्थम म्हणजे भोग प्राप्तीचं साधन आहे. म्हणजे या जीवाचं भोग्य आहे प्रकृती. प्रकृती काय आहे? जीवाचं भोग्य आहे. भोग्य. आणि भोगता कोण आहे? जीव. म्हणजे आपण भोगतो काय? पाणी पितो, आणखी काय काय नाना तऱ्हेचे भोग घेतो. तर ही प्रकृती कोण आहे? भोग्य आहे. निष्ठी भोग्य आहे का? नाही. अपवर्गार्थम आणखी शब्द काय आहे? अपवर्गार्थम दृश्यम. हे दृश्य जे जगत आहे ते जीवासाठी तयार केलेलं आहे ईश्वराने. जीवाला काय काय प्राप्त करून देतं? मग ते भोग पण प्राप्त करून देतं. आणि अपवर्ग भोग म्हणजे आणि भोगाच्या विरोधी मोक्ष. अपवर्गाचं नाव मोक्ष बरं का. भोगप्राप्तीसाठी ही दृश्य आहे आणि मोक्ष प्राप्तीचं साधन सुद्धा हे दृश्य आहे. आणि हे प्रकृती कशी आहे? प्रकाश म्हणजे सत्वस्वरूप. नाही योगदर्शन मध्ये सांगायचंय ना आपल्याला. व्यास भाष्यासह असणार आहे पुढं बरं का. आपल्याला ते आपल्याला एका सूत्रावर चर्चा करून भांडण करून अभ्यास करायचा आहे. प्रत्येकाचं मत मी तिथे असंच घेतो. कैवल्य पात्र यावेळेस खूप सुंदर घेण्यात आला की व्यवहारामध्ये सापेक्ष आपण पाहून व्यवहारात कसं लागू होतं आणि भाष्यासह घेतलं. वार्तिक भोजवृत्ती इत्यादी समग्र सूत्र ग्रंथाचं अध्ययन करून. पण नवल आहे बरं झालं पहिल्या सत्राला योगसूत्र नाही घातलं ते बरं झालं. जर योगसूत्रानं संस्कृतमध्ये सुरू केलं असतं ना अवघड झालं असतं. पैसेच गेले कुणीच राहिलं नसतं. म्हणून मी एवढं जे लांब लचक जे बोलतोय टिकवण्यासाठी म्हणतोय. योगाचं काहीच नाही म्हणतात. पहिल्या सेमिस्टरला आलेले विद्यार्थी म्हणतात योग काहीच सांगण्यात गेलंय. आसनं नाही, प्राणायाम नाही, बंध नाही, मुद्रा नाही, उठलं की सुटलं ते दुसरं सुरू करायला लागलं असं होतं. म्हणून हे सांगण्याचा प्रयत्न आहे. हे जे तत्वज्ञान आहे ते योग तत्वज्ञान आहे का? योग सूत्र ज्यांना कळतात त्यांना कळालं का? 4 घटक हे सांगितलेत योगदर्शनामध्ये. जीव जगत ईश्वर अविद्या सांगितलेली आहे का? सांगितलेली आहे. बाबा योगात असं सांगितलंय तर मग आपल्याला इतर तत्वज्ञान सुद्धा अभ्यासावं लागेल. योगाचे संप्रदाय अभ्यासावे लागतील. तसं अन्य भारतीय संप्रदाय सुद्धा अभ्यासावे लागतील. आपल्याला समज निर्माण झाली पाहिजे. कारण आपण कोण आहोत? आचार्य. एम ए पूर्ण करत आहोत म्हणजे आपण कोण आहोत? योगाचार्य आहोत. योगाचंच माहित नाही कशाचे आचार्य हो? आचार्य ना बिचारी बिना कामाचे. बिचारे आचार्य कसं होऊ शकतील? मग बिचार राहायला नको आहे. विचारी झालं पाहिजे तेव्हा आचारी होता येतं. आचारी म्हणजे स्वयंपाक करणारा नाही बरं का. नाहीतर खूप जण योग गुरु लावतात, योगाचार्य लावतात आणि काहीच माहित नाही. योग सिद्धांतच माहित नाहीत. नाही म्हणे मला आसन करा येतं, मी शीर्षासनात 15 मिनिटं मी थांबतो. मग आचार्य झालं का? अवघड आहे. मग दुरीवर चलतात ना काही जण. खेळ पाहिलं ना खेळ करणारे, मग ते आचार्य झाले का? मग अवघड आहे. असं कसं होईल? मग आचार्य होण्यासाठी आपल्याला योगशास्त्र समग्र कळालं पाहिजे. समग्र म्हणजे कसं कळालं पाहिजे? अथ पासून इतिपर्यंत, वेद काळापासून पुराण काळापासून आधुनिक काळापर्यंत कळायला पाहिजे. थेरपी पण कळायला पाहिजे, तत्वज्ञान पण कळायला पाहिजे. तर आपण इथे आता थांबूयात. खूप एवढं लोक नाराज होईपर्यंत आपण एवढं बोलायला नकोय, चव सोडायला नकोय. सर जी ठीक आहे सर बोला. सर एक फक्त स्टार्टिंग पासून आजच्या लेक्चर मध्ये आपण स्टार्टिंग पासून इथपर्यंत एक क्विक रिव्हिजन करूयात ना. म्हणजे आणखी आम्ही एकदा परत करायचंय रिकॉर्ड ना? करू. ठीक आहे. उद्या का? आता नको ना? आता नको. ठीक आहे. चालेल, एकदा उद्या. फास्ट हेच पद्धत आहे माझी. एकदा फास्ट घेतो आणि ते आपण इथपर्यंत येऊ. आता इथून पुढे काय म्हणलं मी? हाच भगवद्गीता शिकवत असताना सुद्धा येण्याचा असाच क्रम असेल. वेगवान क्रम बरं का. तुम्ही भगवद्गीता शिकत असताना सुद्धा भगवद्गीतेचं स्थान सांगायचे आपल्याला. तर कसं यावं लागेल? वेद, वेदांग, उपनिषद, अंतिम प्रस्थानत्रयी इथपर्यंत यावं लागेल. अद्वैत वेदांत कोणता संप्रदायाला इकडून इथपर्यंत यावंच लागेल. पुन्हा योग दर्शन आलं तिथून तसं यावंच लागेल. आणखी परत कसं योगोपनिषद शिकवत असतील. आता आमचे योगोपनिषद आणि भगवद्गीता जे संप्रदाय पेपर आहे ना तो डॉक्टर अमोल दुधगावकर शिकवणार आहेत. परंतु तेही अशाच क्रमाने शिकवतात. याच क्रमाने वेद घेतात. उपनिषदा का बरं तयार झाली, उपनिषदामध्ये तत्वज्ञान कसं आहे, योगदर्शन घेताना सुद्धा असं सांगणार मी परत. परंतु तुम्हाला माहिती असल्यामुळं वेगानेच घेणार. त्यामुळे एवढं तुम्ही पाठ करणं, अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. हे अवांतर आहे, प्रास्ताविक आहे बरं का. दर्शन सुरू केलेली नाहीयेत आपण, परंतु दर्शनशास्त्रामध्ये आपण प्रवेश करण्यासाठी ह्या गोष्टी आवश्यक आहेत.
नाहीतर कळणारच नाही का बरं दर्शनशास्त्र सांगायला लागलेत बाबा, याचा आमच्याशी काय संबंध आहे, योगाशी काय संबंध आहे असं वाटेल. बरोबर आहे. योगसूत्र दिसल्यामुळे आनंद झाला ना काही जणांना, आनंद झाला ना. योगसूत्रात हे आहे, हे कळाल्यामुळे आपल्याला वाटलं तत्वज्ञान गरजेचं आहे जो योगसूत्रामध्ये आहे. ठीक आहे. तर आपण तुमचं म्हणलेलं आपण ते करूयात. आणि काय सांगायचं होतं मला एक, ठीक आहे, रेकॉर्डिंग स्टॉप करून आपण बोलतो 1 मिनिटामध्ये. उद्या गुरुवार आहे.